हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज गणपतीचा दुसरा दिवस आहे. तर तुम्हाला मी आज मोदक करून दाखवणार आहे. तर चला मी तुम्हाला करून दाखवते. तर हे बघा, मी खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक, आणि इकडे थोडंसं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेते. तर थोडंसं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. तर आता थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेते. तर गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता हे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेते. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात थोडंसं आता तेल आणि मीठ टाकून घेते मी. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कढीभर तेल टाकते. याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं दाबून बघून घ्यायचं आहे. असं पीठ जर असं बांधलं गेलं तर तेलाचं प्रमाण बरोबर आहे. आता थोडं थोडं पाणी करून मी जसं गव्हाचं पीठ मळतात तसं मळून तर खूप दिवसापासून श्रावणचे पप्पा सांगत होते की मोदक खायचे आहेत, मोदक खायचे आहेत. तर आज ठरवलं की चला मोदक बनवूया. त्यांना खूप आवडता मोदक. म्हणजे मोदक अशी गोष्ट आहे की ती कोणाला नाही आवडत असं कोणीच नाही आहे, सगळ्यांनाच आवडता मोदक. तर कोणाकोणाला मोदक आवडतात तर कमेंट करून मला नक्की सांगा. आता याला 5-1 मिनिटं असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित नरम मळून घ्यायचं आहे पीठ. आता मी याला झाकून 5 मिनिटं ठेवून देते. तर आता मोदकमध्ये भरायचं सारण तयार करून घेते. तर आता हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे इथे. आता चवीनुसार साखर टाकायची. तुम्हाला जास्त गोड लागतं किंवा कमी लागतं त्यानुसार साखर टाकायची. तर आता आम्हाला इथे गोड आवडतं म्हणून आम्ही जास्त साखर टाकतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इलायची पावडर वगैरे टाकायचं आहे तर तुम्ही ते पण टाकू शकता.
तर इथे तुम्ही काजू बदाम वगैरे ते पण सगळं टाकू शकता. आता मी तर इथं काहीच टाकणार नाही, फक्त खोबरं आणि साखरच भरणार आहे. तर याच्या आधी लाट्या वगैरे बनवून घ्यायच्या आहेत आधी, छोट्या छोट्या बघा अशा. हे बघा अशी हे बघा थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे मी, म्हणजे लाटायला सोपं जाईल. हे बघा असं लाटून घ्यायचं आहे आणि याच्यात हे साखर आणि खोबऱ्याचं सारण बनवून घ्यायचं आहे. हे बघा जास्त बारीक नाही लाटायचं आहे, नाही तर मग कसं आहे मोदक तळताना फुटतो, म्हणून थोडंसं जाडसरच लाटायचं आहे. तर हे बघा असं व्यवस्थित बनवून घ्यायचं, असं व्यवस्थित एक 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 पाकळी जोडून घ्यायची. हे बघा दिसतंय का तुम्हाला? हे बघा व्यवस्थित पाकळी जोडून घ्यायची आणि मग हे बघा, आणि मग हे असं दाबून घ्यायचं, म्हणजे कसं फुटणार नाही इकडून तिकडून. हे बघा किती छान असा मोदक आलेला आहे. असे सगळे तयार करून घ्यायचे. तर हे बघा तळून घेतलेले आहे तिकडे मम्मीने, कारण की चांगला लागून गेली होती म्हणून मला दाखवता आलं नाही. तर हे बघू शकता तुम्ही, तर इकडे मम्मी तळते, अजून थोडेसे बाकी आहेत. हे बघा हे बघा किती छान असे आलेत, बघू शकता तुम्ही. हाँ देव बाप्पा इन चीजों पे समझौता नहीं होता है। समझौता होता है खाने पीने की चीजों पे, पानी की चीज पे, या घर पे, या समझ रहे हो? इज्जत का सवाल है ये बहुत बड़ी बात है। हम एज ए लड़की में बता सकती हूँ, बहुत बड़ी बात है। अगर वो साथ होते तो काय हरकत नाही. सच्चाई तो ये है, अगर वो साथ होते, अगर वो हमारी जो लड़ाई थी उसको सच्चाई से ईमानदारी से सोचते, निभाते, देव बाप्पा कुठे? दूध का दूध, पानी का पानी, हाँ, देव बाप्पा. और वो अपनी करते हैं, हम अपना गेम करते हैं, बात खत्म. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.